हे पण समजून घ्या. वडिलांचं नाव काय? भाऊसाठी. अण्णा भाऊचं नाव काय? तुकारामसाठी. अण्णा भाऊच्या आईचं नाव काय महिलांनो? वालूबाईसाठी. लक्षात ठेवायचं आता. अण्णा भाऊच्या आईचं नाव वालूबाईसाठी. अण्णा भाऊच्या थोरल्या बहिणीचं नाव काय? भागूबाई. तिच्यापेक्षा छोट्या बहिणीचं नाव काय? जाई. आणि त्याच्यापेक्षा छोट्या भावाचं नाव काय? शंकर. आणि मग चौथे अण्णा. शंकर लहान भाऊ, अण्णा भाऊ तिसरे. 4 लेकरं वालूबाईला. भाऊ साठेंना 4 लेकरं. ही 4 लेकरं घेऊन भाऊ साठे मुंबईला कसे गेले चालत, त्याची ही कथा आहे मावशी. ही कथा जर शांत ऐकली तर कळणार आहे. म्हणून सर्वांना निवेदन आहे की लक्ष देऊन शब्द ऐकायचे आहेत आणि ही कथा ऐकायची आहे. माझ्या तरुण बांधवांना पण विनंती आहे, हे गाणं तुम्ही शांतपणे ऐका. कितीचा काळ आहे हा? 1931चा काळ. 20 साली अण्णाभाऊ जन्माला आले. 11 वर्षाचे होते अण्णाभाऊ जेव्हा मुंबईला चालत गेले. हे या पोरांसारखे तुमच्यासारखे होते. आणि या 11व्या वर्षी त्यांना पोराला या बारक्या भावांना घेऊन मुंबईला आलं. कसं? म्हातारीचं गाणं माझ्या भाऊच्या गवठी, वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी. वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी. वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी. धाडला कान पतूर यात होता मजकूर, किती चालले वहाल नाही पोटाला भाकर. कशी सांभाळू मी पोर, कसा करू ह्यो संसार. माणसाचं काय सांगू, उपाशी ती बुरढोर. शेतकर कोण केलं, पाणी पावसानं नेलं. मागवाडा सुना सुना चिमणीला नाही केलं. झाडा लवकर निरोप, मला लागला की झोप. डोळा लागला वाटला कधी नेता मुंबईला. घरी नाकू पाटी. वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी. वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी. जिथं जन्म घेतला प्राण मातीत वतला, तिची तोडून वनार आली जायाची वेळ. गाव शिवावलंडून श्वास अंतरी कोंडून, जीवा भावाची माणस कशी जाऊ मी सोडून. वाटे गावाची ही माती, रान पाखरांची नाती. हिरवू सोनिया केली, पाय वाटा हुलका देती. माग वळून बघता झोपडीच्या बहार
साठे कुटुंब गावाकडं मांगवाड्याकडं पाठ करून म्हणतंय, लांब निघालो सोयराता पुन्हा गाठी भेटी, लांब निघालो सोयराता, आता लवकर गाठ भेट नाही, आता पुन्हा गाठी भेटी, वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी, वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी, वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी, कपडा नाही वंगाला पायतान विपायाला, आसमनात गोंधळ बाप लागला वाटला, थोरली ती भागुबाई तिच्या पाठ कोळी जाई, शंकरची करंगळी तुकाराम हरिबाई, आतड्याला पिळबाई खिशमंदी दमडी नाही, चार पोरांचं बिहाड संगतीला वालुबाई, एकामेकाच्या जीवाला होऊन आधाराची काठी, वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी, वाट मुंबईची चाललो मी पोटा पाण्यासाठी, प्रवास मोठा आहे, चालत जायचं आहे, काम करायचंय शेतात, दिवसभर आई बापांनी शेतात काम करायचंय, कणस बिंच काहीतरी फळं बिळं मिळवायचे, कुणी 4 तांदूळ दिले तर मिळवायचे, संध्याकाळी 3 दगडाची चूल मांडायची, खायला प्यायला पोरांना घालायचे, धर्मशाळेमध्ये झोपवायचंय, मंदिरात झोपवायचंय, पुन्हा पहाटे उठून आई बाप कामाला पुढे जातात, लेकरं मागणं येतात, शोधत शोधत आई बाप कुठं काम करतात. कसे आले बघा अण्णा भाऊ मुंबईला चालत, पैसे नव्हते, रेल्वे नव्हती, बस नाही, बैलगाडी नाही, काय नाही, 200 मैलांचा प्रवास, अर्ध्या रात्रीला उठून थोरल्या तुप्याला उठवून भाऊ अक्का सांगोचाय करतो भाकरीची सोय, तुम्ही उठा लवकर वाट कापा भरभर, काहीतरी मिळवून खाऊ सगळे गोड गोड, माय बाप मोर जाती
बसून डब्यात गाडी चाले झुक झुक येई वाऱ्याची झुळूक उतरून कल्याणला वाटे मनाला हो सुख मुंबई नगरी विशाल माणसांची गर्दी मोठी मुंबई नगरी विशाल माणसांची गर्दी मोठी खिशात दमडी नाही काम करत करत दगडी कोळसा वाहत हमाली करत करत 60 कुटुंब एकदाच मुंबईला पोहोचलं कल्याणला 2 महिने प्रवास केलेला अण्णा भाऊंनी मुंबईत जाण्यासाठी चालायाला शिकला जो चाले जीवनाची वाट चालायाला शिकला जो चाले जीवनाची वाट आला अंधारून आज उद्या होईल पहाट अण्णा भाऊंच्या जीवनाला झालं दुःखाची ही मोठी आज जगात नाव आहे आज जगात नाव आहे अण्णा भाऊंचं पण त्यांनी जो संघर्ष केलाय दुःख भोगलंय ते दुःख सांगण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला अण्णा भाऊंच्या